नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण न्यूजमध्ये एक एडिटोरियल बघितले, ज्यामध्ये त्याचं टायटल जर बघितलं गेलं तर म्हणे राज्यघटना बदलूया, अशा पद्धतीचं आपण टायटल बघितलं असेल. खरं तर हे एक प्रकारचं जे टायटल आहे ते खऱ्या अर्थाने नव्या युगाच्या भारताची सुरुवात करणारं टायटल जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षरित्या आपल्याला प्रश्न असा पडतो की राज्यघटना बदलूया म्हणजे नेमकं काय करायचंय, किंवा त्या बदलण्याच्या प्रक्रिया ज्या त्या नेमक्या कशा असणार आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या माध्यमांची आवश्यकता आहे. मग घटनाकारकांनी जेव्हा ती राज्यघटना तयार केली तर त्या राज्यघटनेचा टाइम स्पॅन किती सांगितला होता, किंवा त्या राज्यघटनेमध्ये अपडेशन प्रक्रिया जी ती कशी आहे, याचा एक सरासर प्रश्नांचा एक भडीमार जो आहे तो आपल्या मनावरती होताना दिसतो. परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर हे जे संपादकीय आहे, हे संपादकीय कोणी तयार केलं किंवा कोणी त्यामध्ये आपलं मत मांडलं, याबाबत आपण थोडक्यात विश्लेषण आहे ते बघूया. खरं तर असं मानलं जात असतं की म्हणे राज्यघटना बदलूया, याबाबत विश्लेषण करण्याकरता जर बघितलं गेलं तर सध्याचे असणारे जे प्रधानमंत्री आहेत यांच्या कार्यालयातील अर्थतज्ञ किंवा अर्थ सल्लागार म्हणून भूमिका बजावणारे विवेक देबरॉयजे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना राज्यघटना बदलायला हवी अशा पद्धतीचं वक्तव्य ते केलं. खरं तर या वक्तव्यामुळे देशभरामध्ये अनेक ठिकाणी विश्लेषकांच्या माध्यमातून टीकास्त्र जे ते सोडण्यात आलं की राज्यघटना बदलायची तर का बदलायची, त्याच्या पाठीमागचे कारण काय. खरं तर या पाठीमागे विवेक देबरॉय जे होते यांनी 3 मुद्द्यांवरती कोटिंग केलं होतं. ते मुद्दे नेमके कोणकोणते आहेत? त्यातला सर्वात पहिला मुद्दा असा होता की राज्यघटना जी लिखित स्वरूपाची राज्यघटना असते तर तिचं आयुष्य मॅक्सिमम 17 वर्ष असायला हवं, असा त्यांचा एक पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा मानला गेला त्यांच्याकडनं की जी काही राज्यघटना सध्याची भारताची आहे, या राज्यघटनेतील जवळजवळ 70% हा जो भाग आहे, हा भाग 1935च्या कायद्यान्वये घेण्यात आलेला आहे. आणि 1935चा कायदा अर्थात जर बघितलं गेलं तर त्यावेळेस ब्रिटिश सत्तेचं वरदहस्त जे ते भारतावरती होतं. त्यामुळे ऑलमोस्ट हा जो भाग आहे तो ब्रिटिश कॉलनीच्या माध्यमातून तयार केला, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो ब्रिटिशांचीच राज्यघटना आहे, असा दुसरा त्यांचा मुद्दा होता. तिसरा मुद्दा असा होता की 2047 मध्ये भारत शताब्दी महोत्सव जो तो साजरा करणारे स्वातंत्र्याचा, अशा स्थितीमध्ये भारताची एक नवी वाटचाल आणि नवी राज्यघटना असायला हवी, अशा पद्धतीचे 3 मुद्दे जे हे 3 मुद्दे त्या ठिकाणी अर्थतज्ञांच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आता या तिन्ही मुद्द्यांचा आपण थोडक्यात विचार करणार आहे, परंतु त्या पाठीमागची थोडी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की स्वतंत्र पूर्व काळापासून 2 विचार प्रवाह जे ते देशामध्ये प्रवाहित होते. एक विचार प्रवाह जो होता तो हिंदूवादी विचार प्रवाह, आणि दुसरा विचार प्रवाह जर बघितला गेला तर समाजवादी विचार प्रवाह. अर्थात काँग्रेसची जी निर्मितीची प्रक्रिया आहे किंवा काँग्रेसच्या माध्यमातून जे सरकारे तयार केले गेलेले, तर त्याच्यामध्ये समाजवादी विचारधारा ही प्रभावीपणे प्रस्तुत करण्याचं कार्यही केले गेले. परंतु हे करत असताना हिंदूवादी विचारधारेच्या माध्यमातून जी काही राष्ट्रवादी किंवा राष्ट्रप्रेम ओथंबूर भरण्याचा एक प्रयत्न केला जातोय, त्या प्रयत्नाला सध्याची असणारी जी काय राज्यघटना ती कशा पद्धतीने छेद देते हे त्यांनी दर्शवण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने हा एक विचार जर बघितला गेला तर अशाच हिंदूवादी विचारधारेच्या रचनेतून प्रेरित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु थोडक्यात आपण याला सिद्धांतिक दृष्टिकोनातून थोडं समजून घेऊया आणि नंतर आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण जाऊया. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना जी ती खऱ्या अर्थाने जर बघितले गेले तर तयार झाली होती. खऱ्या अर्थाने तिचं अस्तित्व जे ते तयार झालेलं पाहायला मिळतं. अर्थात ही निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर मसुदा समिती अर्थात त्याचे अध्यक्ष महोदय डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या माध्यमातून अथक प्रयत्नातून ही एक मोठी राज्यघटना जी ती प्रस्थापित झालेली दिसते. मी या संपूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रत्येक जो काही मुद्दा आहे राज्यघटनेतला तो अत्यंत बारकाईने त्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. एकदा संविधान सभेमध्ये चर्चा करत असताना डॉक्टर बी आर आंबेडकरांना या प्रश्नांना फेस करावं लागलं की राज्यघटना तर तयार झाली, पण तिचा कार्यकाळ किती असेल, किती वर्षापर्यंत ती चालू शकते. तर त्यावेळी डॉक्टर बी आर आंबेडकरांनी आपलं मत व्यक्त करताना हे स्पष्ट केलं की देशामध्ये जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत ही राज्यघटना चालेल. याचा अर्थ जर राज्यघटना आहेत ती अत्यंत परिपक्व स्वरूपाची. मग पहिला मुद्दा आपला जो आला की म्हणे राज्यघटना बदलूया, मग या मुद्द्यालाच कुठेतरी ही छेद देणारी मुद्दा जो तो आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. मग जोपर्यंत लोकशाही आहे, जोपर्यंत जनतेकडे सत्ता आहे तोपर्यंत राज्यघटना चालेल. परंतु काळ बदलणारे, परिस्थिती बदलणारे, विचार बदलणारे, व्यक्ती बदलणारे, मग अशा बदलत्या परिस्थितीला साजेसे ठरणारी घटना असणं गरजेचं आहे. याकरिता जर बघितलं गेलं तर खऱ्या अर्थाने घटनाकारकांनी दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून एक महत्वपूर्ण भाग भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला होता, तो म्हणजे घटना दुरुस्ती. अर्थात कलम 368च्या माध्यमातून एक बदलतं साजेसं रूप जे ते साधता येईल हे मात्र विश्लेषित करण्याचं काम इथे केलेलं आपल्याला दिसतं.
मग प्रश्न असाही पडतो, तो म्हणजे काय, की पहिल्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय की साधारणपणे 17 वर्षापर्यंत राज्यघटना जी ती प्रस्तुत असायला पाहिजे किंवा लिखित राज्यघटना चालते. 17 वर्षानंतर दुसरी राज्यघटना तयार करावी लागते. येस, आशिया खंडातील किंवा जगातील अनेक असे राष्ट्र आहेत की जे विशिष्ट कालावधीनंतर आपली घटना बदलवतात. जसं मागील काही वर्षामध्ये चीनने आपली राज्यघटना बदलवलेली पाहायला मिळताना दिसते, किंवा पुढे श्रीलंकेने आपली काही राज्यघटना जी ती बदललेली पाहायला मिळताना दिसते. वेगवेगळे देश आपापले विशिष्ट कालावधीनंतर राज्यघटना बदलताना दिसते. अर्थात इथे पहिला मुद्दा विवेक देबराव यांचा आहे की 17 वर्ष हा एक टाइम स्पॅन ठरवलाय की त्यानंतर लिखित राज्यघटना जी ती नसायला हवी. पण थोडंसं आपण विचार करायला पाहिजे मित्रांनो, तो म्हणजे काय, की जगात सर्वप्रथम लिखित राज्यघटना जर कोणी तयार केली असेल तर ती अमेरिकेने तयार केली होती. 1788 साली खऱ्या अर्थाने अमेरिकेची राज्यघटना जी ती अस्तित्वात आली होती लिखित स्वरूपाची. आज तेव्हापासून तर आजतागायतपर्यंत जर विचार केला 2023 पर्यंत, तर अमेरिकेमध्ये नवीन अशी राज्यघटना तयार केलेलीच नाही. मग लिखित राज्यघटनेचा उद्गम स्रोत जर समजा मागच्या अनेक शतकांपासून नवीन राज्यघटना तयार करत नाही, तर 17 वर्ष हा जो शब्दप्रयोग आहे हा कितपत योग्य ठरतो ही विचार करण्याची बाब आहे. दुसरा मुद्दा असा मांडला गेला की 1935च्या ऍक्टनुसार बराचसा भाग जो तो भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. मित्रांनो, बराचसा भाग भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला असं जरी म्हटलं असलं तरी राज्यघटनेचा जो गाभा आहे, जो मूळ भाग आहे, तो मात्र 1935च्या ऍक्टमध्ये पाहायलाच मिळत नव्हता. जसं की नागरिकत्वाच्या बाबतच्या सुधारित तरतुदी आहेत, त्या नाहीयेत तिथे 1935च्या ऍक्टमध्ये. मूलभूत अधिकार जो आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेला आहे, जो आपल्याला 1935च्या ऍक्टमध्ये पाहायला मिळत नाही. मार्गदर्शक तत्वे जे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेले ते आपल्याला 1935च्या ऍक्टमध्ये पाहायला मिळत नाही. मूलभूत कर्तव्य आहेत सोव्हिएत रशियनकडनं घेतलेले, ते आपल्याला तिथे पाहायला मिळताना दिसत नाही. मग या सर्व घटक जे आहेत, जे मूळ राज्यघटनेचा गाभा आहेत, किंवा आणखी एक महत्वपूर्ण भाग जो म्हणजे प्रस्ताविका, जिचा उद्गम स्रोत जर पाहिलं तर अमेरिका आहे. जगाला प्रथमतः निर्देशित करण्याचं काम प्रस्ताविकेचं अमेरिकेने केले. तोही भाग जर पाहिला तर 1935च्या ऍक्टमध्ये नाही. मग राज्यघटनेचा गाभा किंवा आत्माच जर 1935च्या ऍक्ट मधून घेतलेलाच नाहीये, त्याचा अर्थ 1935 जे आहे हा कायदा ब्रिटिश कालावधीत होता किंवा कॉलनीच्या काळात होता, ब्रिटिशांनी तयार केला होता, हे म्हणणं देखील जर बघितलं गेलं तर एक अनाठाई स्वरूपाचं आपल्याला वाटताना दिसतं. 15 ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत. एक, स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाईल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर 2047 मध्ये भारत शतक महोत्सव जो तो स्वातंत्र्याचा साजरा करणार आहे. मग अशा स्थितीत नवीन राज्यघटना असायला हवी. हे जे शब्दप्रयोग आहे, हे शब्दप्रयोग जर बघितले गेले तर काही अंशी का होईना पण बालिशपणाचं वाटतं. कारण का, तर पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे जातो, तो म्हणजे संविधान सभेकडे. संविधान सभेमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर प्रत्येक मुद्द्यावरती बारकाईने विश्लेषण करत असताना याही मुद्द्याचं विश्लेषण केलं की राज्यघटना जी ती किती कालावधी करता असणार आहे. तेव्हा परत तोच मुद्दा की जोपर्यंत लोकशाही असणार आहे तोपर्यंत आपली राज्यघटना आहे. पण काळ बदलतोय, परिस्थिती बदलते, विचार बदलते, माणसं बदलताय, वृत्ती बदलते. अशा बदलत्या परिस्थितीला, अशा बदलत्या स्वरूपाला साजेशी ठरेल अशी राज्यघटना असायला हवी, किंवा त्या राज्यघटनेला आपलं समायोजन जे ते करता यायला हवं.
याकरता जर बघितलं गेलं तर तीही व्यवस्था घटनाकारकांनी अत्यंत हुशारीने जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली, ती म्हणजे काय, घटना दुरुस्ती, कलम 368. मग कलम 368च्या माध्यमातून काय म्हणलंय की घटनेत बदल करता येतोय. हा बदल जर पाहिला तर अनादी काळापासून, जेव्हा स्वतंत्रोत्तर काळापासून आपण आज तागायतपर्यंत बदल करतच आहोत. मग असं म्हणणं योग्य कितपत ठरतं की राज्यघटना बदलायला हवी? अरे तर राज्यघटना तर नेहमीच बदलते आणि हा बदलण्याचा अधिकार कोणाकडे दिलाय? संसदेकडे दिलाय. संसदेकडे दिलाय तर दिलाय, पण तो देत असताना जर बघितलं गेलं तर तिथेही महत्वपूर्ण आहे ते म्हणजे काय, बहुमत आहे. बहुमत कसं, तर विशेष बहुमताच्या माध्यमातून संसदेला तो बदल करता येणार आहे आणि त्या संसदेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील असणारे जनप्रतिनिधी जे हे प्रतिनिधित्व करणारे कोणाचं, जनतेचं, आणि त्या माध्यमातून जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने घटनेचा असणारा सारांश जो तो स्पष्ट करण्याचं काम करताना आपल्याला दिसतंय. मग अशा स्वरूपाची असणारी जी दुरुस्ती आहे, त्या दुरुस्तीने हा विचार केला तर सर्वात पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये केली होती. अस्तित्वात आली घटना आणि इन्स्टंट घटना दुरुस्ती केली. खरं तर तो एक राजमार्ग होता की घटनेमध्ये आवश्यकतेनुसार काळानुसार बदल करता येऊ शकतो आणि आजपर्यंत विचार केला तर जवळजवळ 105 हून अधिक घटना दुरुस्त ज्या तर तयार होत आहेत. याचा अर्थ काय की भारतीय राज्यघटना बदलते आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं हे जे काय स्टेटमेंट आहे ते योग्य की अयोग्य हे व्यक्तिपरत्वे विचारधारा आहे वेगवेगळ्या, पण घटनात्मक शृंखलेचा विचार जर केला तर ती योग्य ठरत नाही. कारण का, तर राज्यघटनेमध्ये तीही व्यवस्था करून ठेवलेली आपल्याला दिसते की जिथे आवश्यकतेनुसार जो बदल आहे तो बदल केला जातो. हा बदल करायचा असेल तर यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे काय, बहुमत हवंय. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जर बघितलं गेलं तर जनतेच्या बहुमताचा विजय होत असतो. बहुमत ज्या बाजूने असेल त्या बाजूने विजय, ज्या बाजूने बहुमत नसेल त्या बाजूने पराजय मानला जात असतो. मग अशा पद्धतीचं हे जे बहुमत आहे, हे बहुमत नेमकं कसं आहे, त्याचे किती प्रकार पडतात, ते कोणकोणते बहुमत कुठे कुठे राज्यघटनेमध्ये वापरले जातात, ते कुठल्या मुद्द्यासाठी बहुमताची आवश्यकता किती भासत असते, याचा सरासर विचार जो आहे तो विचार आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे.